भाजपाने एकीकडे चर्चेचं नाटक केलं, दुसरीकडे स्वतःच्या उमेदवारांना तयार ठेवलं. संजय शिरसाटांचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद वाढली आहे, आपण काहीही करू शकतो, हा अहंकार भाजपाच्या मनात निर्माण झाला आहे. आणि याच अहंकारापोटी भाजपाने संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेशी असलेली युती तोडली, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपाने एकत्र लढलं पाहिजे, हा आमचा आग्रह होता. शिवसेना भाजपाने एकत्र लढावे असे लोकांनाही वाटते, त्यामुळे ही युती तुटली, या गोष्टीचे आम्हाला वाईट वाटते. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी हेतुपुरस्सर युती तोडली, असा आरोप संजय शिरसाट यांनी केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिढा असलेल्या जागांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले होते. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा सुटलाही होता. तरीही सकाळी पुन्हा त्याच जागांवर तिढा निर्माण करण्यात आला. भाजपाच्या नेत्यांना जाणून बुजून युती तोडायचीच होती, आम्हाला खेळवलं गेलं. भाजपला आम्हाला अंधारात ठेवून त्यांचा हेतू साध्य करायचा होता. भाजपाने एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू ठेवली, दुसरीकडे आपल्या उमेदवाराला सांगून ठेवलं होते की आम्हाला गाफील ठेवून ऐनवेळी आमची धावपळ होईल, असा आमच्या पद्धतीचा भाजपचा प्रयत्न होता. एखाद्याला शब्द दिल्यावर आम्ही पाळतो, पण भाजपकडून तसे करण्यात आलेले नाही. आता आम्ही शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरण्यास सांगितलेला आहे आणि तिथेही भाजपकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली आहे. संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेने भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला, उपमुख्यमंत्री साहेबांनी केला. आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते. शंका त्याच वेळेला आली होती, परंतु नेत्यांचा आग्रह आहे, नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला युतीत लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे. इथं थोडीही चूक फार महागात पडेल हे त्याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो. युतीच्या जवळपास 9-10 बैठका झाल्या. यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली. शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला. जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही. परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला, जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बेचैनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल. आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला होता. जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील ही अशी त्यांची जी काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर त्या हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला, या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो, हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. युती असावी असा आमचा आग्रह होता.
पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहीत नाहीत, परंतु जाणून बुजून हेतुपुरस्सर आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, छत्रपती संभाजीनगर.